हॅलो एव्हरीवन, मी दिलीप खाटेकर. राज्यसेवा 2015 मधून माझं मुख्याधिकारी या पदावर सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर नगरपालिका मुख्याधिकारी तसेच महानगरपालिका सहाय्यक आयुक्त या दोन्ही पदावर मी काम केल्यानंतर 1 वर्षांनी रिझाईन केलं आहे. आता पूर्ण वेळ स्टेप अप अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहे. आता सध्या बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे की कंबाईन करावं की राज्यसेवा. तर हे कृपया लक्षात घ्या, तुम्हाला कंबाईन किंवा राज्यसेवा मिळणारे जे पद आहेत त्याच्यातून मिळणारे पद, त्याच्यानंतर तिथे कामाचं स्वरूप हे कृपया लक्षात घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही हे डिसिजन घ्या. जर या प्रोसेसमध्ये कुठे काही अडचण येत असेल तर आपल्या अकॅडमीशी नक्की संपर्क साधा. तुम्हाला याच्यामध्ये मी वैयक्तिकरित्या मदत करेल की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे त्यासाठी डिसिजन घेण्यासाठी. राईट, ठीक आहे. डिसिजन तुम्हीच घेणार आहात, परंतु स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करत असताना हे कन्फ्युजन अजिबात नकोय. नाहीतर मग चांगलं ग्रॅज्युएशन कोणतरी चांगल्या कॉलेजमधून केलं होतं, 80-90% होते आणि मग मी कुठेतरी स्वतःला कमी लेखलं आणि इतरांबरोबर वाहत गेलो, हे व्हायला नको. आणि म्हणून आपण सुरू करत असताना अभ्यासाच्या सुरुवातीला हे अगोदर जास्त काळजीपूर्वक लक्षात घ्या की तुम्ही कोण आहात, तुम्ही का स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय आणि त्यानंतर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे. तर याच्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळाली असतील तर अभ्यास जोरदार चालू करा आणि जर काही अडचण असेल तर नक्की भेटूयात. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.